आज आम्हाला 2 महिने झाले की बिलकुल पाणी येत नाही आम्हाला. एवढं का म्हणजे 5 आणि 10 मिनटं पाणी येतो, ते पण मंगळवारी पाणी येत नाही आहे. तर आता आम्ही आज MGPला पत्रव्यवहार करण्यासाठी आलो आहे आणि त्यामध्ये आम्ही शेकुगोरे साहेब, कदम साहेब आहेत, त्यांना आम्ही बोललो का जर आठवड्याभर पाणी नाही आलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथं मोर्चा आणू. कारण की आज लोकप्रतिनिधी असल्याकारणाने सर्व महिला आज माझ्याकडे येतात. पाण्याची अपेक्षा, पाणी कमी येते वगैरे सगळं त्यांचे घराणे माझ्यासमोर मांडतात. पण मी सुद्धा महिला आहे आणि महिलांचे प्रश्न आज किती पाण्याचा मोठा प्रश्न आहे हे मी समजू शकते. कारण की घरात पाण्या वाचून काहीच होत नाही आहे, किचनमध्ये गेलो तर पाणीच लागतं. म्हणून आज आम्ही शेकाकोरेच्या MGPला आपल्या वॉटर सप्लायला येऊन पत्रव्यवहार केला आहे. जर आठवडाभर आमचं पाणी सुरळीत नाही केला तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा आणू. त्यांनीही आम्हाला लेखी स्वरूपात लिहून दिलं आहे, आश्वासनामध्ये लिहिलं आहे की जेमतेम आम्ही 15 दिवस तर जाणारच आहेत, पण तरीसुद्धा याच्यात आम्ही 4 ते 4.5 मीटर पाणी देण्याचा प्रयत्न करू. जवळजवळ 2 महिने झाले आमच्या शिवगंगा नगरमध्ये पाणी येत नाही. पाणी आलं तर लाईट नसते, लाईट असतं तर पाणी नसते आणि पाण्यासाठी आम्हाला म्हणजे ते वाटच बघावी लागते, कधी पाणी येते कधी पाणी येते. तर बाकीचे आता आम्ही नोकऱ्या करायच्या, कामधंदा करायचे का त्या पाण्याच्याच मागे राहायचं. आज आम्ही इकडे जलवितरण पाण्याचं तिथं आलेलो आहे, त्यांच्या लेटर दिलेलं आहे. कदम साहेबांनी आश्वासन दिलं की 15 दिवसाच्या आत नाहीतर आम्ही मोठा मोर्चा काढणार आहोत. म्हणजे 10 मिनटं 15 मिनटं पाणी येतं आणि तेवढ्यामध्येच जे कपडे धुवायचे त्याच्यातच लादी पुसायची, तेच टॉयलेटमध्ये टाकायचं, असे कामं करतो आहे. भांडे घासायचे, एवढ्या टोपात घ्यायचं, नंतर थोडं घ्यायचं. म्हणजे असं आम्ही 2 महिन्यापासून मॅनेज करतो आहे. आता 2 महिने झाले पाणी नाही आहे. 10 मिनटात पाण्यात आम्ही प्यायचं पाणी भरायचं किंवा वापरायचं पाणी करायचं, काय करायचं, किती वापर करायचा त्याचा. 10 मिनटं ते पाणी पुरतच नाही आम्हाला. आमचा पहिले पण एकदा मोर्चा येऊन गेला इथे. आता हा दुसऱ्यांदा आलो. आता जर त्यांनी नाही केलं तर आम्ही तिसऱ्यांदा मोठा मोर्चा काढू. आम्हाला काय करायचं ते आम्ही ठरवू. पाहुण्यांना आम्ही सरळ नाही सांगतो येऊ नका, आमच्याकडे पाण्याचे प्रॉब्लेम येत म्हणून आम्ही सरळ नाही सांगतो. पाण्याचं लय पाण्याचे हाल बघतोय आम्ही. आणि टँकरचं कसं मागवणार आम्ही? टँकर आता नदीचं पण पाणी आणतात टँकरवाले. आम्ही ते पाणी पिऊन काय मरायचं का? महिलांनी किती त्रास भोगायचा आहे पाण्याचा.